नमस्कार. सेन्सेक्समध्ये एक्सपायरीसाठी मी हा ट्रेड घेतला होता होता याचं कारण असं की त्याच्यामध्ये पुटचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर मी ट्रेड असा घेतला होता की 72,000चा जो पुट आहे 5 जानेवारी, सेन्सेक्स आज एक्सपायरी आहे, त्याचा पुट मी 53 रुपयाला विकला होता. आणि 72,100चा जो कॉल आहे हा 65,45ला विकला होता. आणि त्यानंतर त्याच्यावर 30% म्हणजे 53 वरती 30% म्हणजे 1.3, म्हणजे हे साधारण 69. म्हणून मी 70 आणि 73 असा स्टॉप लॉस लावला होता. त्याचप्रमाणे इथे 65 हा जो कॉलचा मी शॉर्ट केलाय त्याचा पण वर गेल्यावर मला लॉस होईल, त्यामुळे 65-45 गुणिले 1.3 हे साधारण 85. तर इथे माझ्या ज्या पेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही बघू शकाल, तर हा बघा एक 85च्या इथे मी हा ऑर्डर लावला होता. आता मी त्याच्यात चेंज केला आहे, तेच सांगण्यासाठी मी हे करते. आपण हिस्ट्रीमध्ये मिळतंय का बघूया चेंजेस हिस्ट्रीमध्ये, किंवा याच्यात ते दिसत नाहीये की मी आधीचं ऑर्डर काय टाकले होते. म्हणजे 85 रुपयाचा आधी ठेवला होता आणि नंतर त्याच्यामध्ये चेंजेस केले. हे तर कुठे दिसतं मला लक्षात येत नाही. हे ऑर्डर हिस्ट्री आहे इथे पेंडिंगमध्ये. ठीक आहे. तर सध्या अशी परिस्थिती आहे की जो पुढचा स्टॉप लॉस लावला होता तो हिट झाला आणि माझं इथे एक साधारण 17 पॉईंटचं नुकसान झालं. तर जी आपण पद्धत म्हणजे किंवा मेथड आपण अवलंबतोय त्याच्यामध्ये कसं आहे, 70ला मी बाय केलं आणि 53ला सेल केला होता, त्यामुळे हा 17 रुपयाचा लॉस झाला. 17 पॉईंटचा डिवाइड बाय 2 तर 8.5चा. आता बघा ही परत मॅन्युअली मी इथे मला एंजलमध्ये टाकावी लागते ऑर्डर, त्याच्यामुळे पुन्हा गोंधळ झाला आहे. तर 8.5 पेक्षा कमीचा मला पुट मला सेल करायला पाहिजे होता 2 लॉटमध्ये, त्याच्याऐवजी मी कॉलमध्ये सेल केला. आता हे कॉलमध्ये सेल केल्यामुळे ते चुकीचं झालं होतं. म्हणजे मी पटकन माझ्या लक्षात आल्यावरती मी त्याच्यातून बाहेर पडलो. तर त्याच्यामध्ये मला एक साधारण एक अर्ध्यापेक्षा कमी पॉईंटचा लॉस झाला. पण हे लक्षात आलं म्हणून ठीक आहे, अन्यथा समजा ते मार्केट त्याच दिशेने जर गेलं असतं म्हणजे तर मला ते नुकसान झालं असतं. त्यामुळे ती ऑर्डर परत कॅन्सल केली आणि पुटमध्ये मी म्हणजे जो आपण ज्याच्यामध्ये एक्झिट करतो ना त्याच्याच म्हणजे त्याच साईडला म्हणजे पुट साईडला मी हे 2 लॉट शॉर्ट केलेत. म्हणजे 8 रुपयापेक्षा खाली असलेलं, तर मला 6.6चे मला 2 लॉट शॉर्ट करता आले. तर ह्याच्यामध्ये मार्जिन नाही काय म्हणतात, लॉट साईज आहे ना ही फार कमी आहे, 10ची आहे. हे माझ्या आधी लक्षात नाही आलं. पण लक्षात नाही आलं म्हणजे त्याच्यात काही मोठं नुकसान नाही आहे, पण आता ह्याच्यात मोठा काही प्रॉफिट होणार नाही. आता मी बघा दाखवण्याचा माझा उद्देश हा आहे की ह्याच्यात प्रॉफिट किती होऊ शकतो, म्हणजे म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट किती होऊ शकतो, मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतं, हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर समजा या दरम्यान म्हणजे 71,500 आणि 72,100 ह्याच्यामध्ये सध्या चाललंय, बरोबर. 72,100च्या जवळपास गेल्यावरती हा पुन्हा पुन्हा वरती जाईल आणि मला इथे लॉस होण्याचे चान्सेस आहे. पण जर ह्याच्या दरम्यानच राहिला म्हणजे मध्येच जर राहिला तर मला हा पूर्ण प्रॉफिट मिळाला. म्हणजे इथे 65.45, तर आपण 5 पैसे वरती आहे ते वजा करून 65 धरू, 65 अधिक इथे पण 6.6 आहे, तिथे पण मी 6 धरतोय. म्हणजे कमीत कमी प्रॉफिट किती होईल, त्याच्यापेक्षा जास्त आलं तर उत्तम गोष्ट आहे. तर हे 77 गुणिले ही लॉट साईज आहे 10ची, म्हणजे इथे फक्त मला 770 पॉईंटचा 770 रुपयाचा मला प्रॉफिट होऊ शकतो जर माझ्या फेवरमध्ये गेली. आता आपण असं गृहीत धरू की समजा हा पुढच्या साईडला खूप वरती गेला आणि इथे पण स्टॉपला. आता बघा इथे पण 6.6 आहे, त्याचा पण मी स्टॉप लॉस लावलाय. तर त्याचा स्टॉप लॉस मी किती लावलाय, तर त्याच्या डबल 6.6च्या डबल जो होता त्याप्रमाणे मी 11-12, तर इकडे 11-12चा स्टॉप लॉस लावलाय. तर समजा की बँक निफ्टीन काय म्हणतात त्याला, सेन्सेक्स जर खाली गेला तर हा पुटमध्ये पण मला लॉस होईल, हा पूर्ण प्रॉफिट होईल.
त्यामुळे काय होईल की माझा लॉस किती होईल ते आपण बघू आधी. तर आधी प्रॉफिट होईल माझा 65 पॉईंटचा फक्त प्रॉफिट होईल आणि लॉस इथे ऑलरेडी 17 पॉईंटचा झालाय. इथे 1 पॉईंटचा आपण धरूया, तर 17 अधिक 1 आणि इथे 6.6 म्हणजे आणि 11 म्हणजे तिथे लॉस होण्याची, म्हणजे हे सगळं गणित करणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय म्हणजे काय होतं ते कळत नाही. तर 11 चा बाईंग आणि 6.6 किंवा 6.5 धरूया, आपण जास्त लॉस धरतोय. तर हे एक लॉट आहे म्हणून परत 4.5चा परत, म्हणजे हे जे दोन आपण स्टॉप लॉस साठी लावले त्याच्यामध्ये 6 पॉईंटचा माझा लॉस होईल. हा अधिक आधीच जे मी बुक केलंय त्याप्रमाणे हे 17 आणि इथे 1 म्हणजे इथे मला 27 पॉईंटचा लॉस होईल. आणि प्रॉफिट किती होणार आहे, तर हा 65. असं होणार नाही की तो वर पण जाईल आणि खाली पण जाईल, तर हा मला पूर्ण प्रॉफिट होईल. त्याच्यामुळे इथे मला 65 वजा 27 करायला पाहिजे होतं. तर 38 गुणिले 10 म्हणजे एक ते 380चा मला एक, म्हणजे जर कॉल साईडला म्हणजे पुट साईडला जर खाली गेलं तर 380 पॉईंटचा मला प्रॉफिट होईल. आता आपण समजूया असं की जर तो वरती गेला आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला, आता हे फार समजण्याची गरज आहे. आणि जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलंय की त्या चॅनलवरती होतं ट्रेड विथ चावडा, त्याच्यामध्ये मी चेंजेस केले आहेत. तर त्याच्यात काय चेंज केलंय की जर वर गेला तर काय होणार की इथे 65चा आहे, हा 65ला मी सेल केलाय, त्याला मी 60 मध्ये बाहेर पडतोय. म्हणजे काय होतंय की मला इथे 5 पॉईंटचा प्रॉफिट होतोय. लक्षात घ्या, इथे मी समजा निफ्टी आपलं सेन्सेक्स वर गेला तर कॉल वाढणार आणि 65 रुपयाचा जो 16 रुपये चाललाय तो वर गेल्यामुळे 65चा जेव्हा आता 16 रुपयाहून 60च्या जवळ आलं तर मला त्याच्यातून हा एक्झिट होणार आणि मला याच्यामध्ये 65ला विकून 60ला मी बाय केल्यामुळे मला 5 प्रॉफिट मिळणार, 5चा प्रॉफिट मिळणार आहे. पण हे होताना मला हा पण प्रॉफिट होणार आहे, हे लक्षात घ्या. दोन्हीकडे लॉस नाही होणार आहे. जर वर गेलं तर पुटची किंमत कमी होणार आणि हे 6.6 गुणिले 2 म्हणजे हे 13 पॉईंट्स मला मिळणार. इथे मला 5 पॉईंट मिळणार आणि हे ऑलरेडी लॉस झालं, किती झालं ते बघू. म्हणजे खाली गेला तर मला म्हणजे 380 काहीतरी मी दाखवलं होतं तुम्हाला प्रॉफिट, इथे एखादी ओपन असेल, नाही केलं, 380 आणि वर गेला तर काय होऊ शकतं ते बघू. तर वर गेला तर मला हे 6.6 जो पुट मी 2 शॉर्ट केलेत त्याचे मला पूर्ण प्रॉफिट मिळणार, अधिक जो कॉल मी शॉर्ट केला होता 65 तो मी 65ला मी बाहेर पडणार, त्याच्यामुळे त्याचे 5 पॉईंट मिळणार. माझं ऑलरेडी नुकसान किती झालंय तर 13 पॉईंटचं इथे नुकसान झालंय आणि त्याच्यात 1 पॉईंटचं म्हणजे वजा करायला पाहिजे होतं, म्हणजे 4.2 झाले. तर इथे आता अशी परिस्थिती आहे, मी नो लॉस वरती पोझिशन आणून ठेवली आहे. आता शॉर्ट आपण जे करतो म्हणजे याच्यात जी भीती आहे ती भीती तुमची जावी यासाठी मी हे समजवतोय. पुन्हा तुम्हाला काय जमतंय, काय समजतंय, मी कुठेही टिप्स आणि रेकमेंडेशन देत नाही, सेबीच्या रेग्युलेशन प्रमाणे म्हणतोय. पण नियम पाळले आपण आणि जे होत आहे त्याची पूर्ण जाण, त्याची जाणीव किंवा ते तुम्हाला कळत असेल तरच ह्या ट्रेड करावे. आणि ह्याच्यात मार्जिन किती लागतं हा पण मला प्रश्न विचारला होता, तर ते मला पण सांगायचं आहे. आणि याकरिता मी आता हे एंजल ब्रोकिंगचं वापरलं आहे, कारण प्रभुदास जिथे अकाउंट आहे माझं तिथे BSC मध्ये ट्रेडिंगचं अवेलेबल नाही असं मला सांगण्यात आलं. तर मी आता त्याच्यामध्ये काय करणार आहे की गुरुवार जसा क्लोज होईल त्याला मी तिकडचा बॅलन्स इथे शिफ्ट करणार आहे. आज केलेलं नाही कारण मी दोन्हीकडे आता सध्या ठेवलेलं आहे. तर तो बॅलन्स इकडे शिफ्ट करणार, इथे ट्रेड करणार, परत मार्केट क्लोज होऊन नेक्स्ट डेला म्हणजे सोमवारी ओपनिंगला परत तिकडे मी शिफ्ट करीन माझा बॅलन्स. म्हणजे जरी 2 ब्रोकर असेल तरी एकाच मार्जिननी मी दोन्हीकडे ट्रेड करण्याचा हे माझा प्रयत्न आहे. तर हे करण्यामागचं कारण असं की म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की शॉर्ट स्ट्रँगलमध्ये अनलिमिटेड लॉस असतो. लक्षात घ्या, हे अनलिमिटेड लॉस म्हणजे काय, तर अनलिमिटेड लॉसची जी भीती असते ह्याच्या भीतीपेक्षा ऑप्शन्स बाईंगमध्ये जो तुम्हाला प्रॉफिट दिसतो, म्हणजे आता ही समजा झिरो लाईन आहे,
तर ऑप्शन्स बाईंगमध्ये काय होतं की समजा तुम्ही एखादा कॉल घेतला असेल तर तुम्हाला हा लॉस एवढाच होईल. ही झिरो लाईन आहे, झिरोच्या खाली लॉस समजा आणि झिरोच्या वरती प्रॉफिट, म्हणजे हा प्रॉफिटचा भाग आहे झिरोच्या वरचा आणि हा खालचा लॉसचा भाग आहे. तर हे तुम्हाला असं दिसतं. पण जर तुम्ही जेव्हा शॉर्ट करतात त्यावेळेला काय होतं की तुम्हाला होणारा प्रॉफिट जर म्हणजे ज्यांनी कॉल शॉर्ट केलाय त्याला होणारा प्रॉफिट हा एवढाच आहे. म्हणजे जेव्हा कॉल शॉर्ट करतो त्यावेळेला त्याला प्रॉफिट असा दिसतो. म्हणजे कॉल जर शॉर्ट केला तर त्याला दिसणारा प्रॉफिट जसं मार्केट खाली जाईल तर त्याला हा प्रॉफिट इथे दिसेल आणि वरती गेला तर त्याला हा लॉस दिसेल. म्हणजे इथे प्रॉफिट दिसतो. हा सेलर आहे, सेलरची गोष्ट आहे ही आणि ही बायरची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग याच्याकरिता हा लॉस होऊ नये यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण काय म्हणतो, बायर्स काय म्हणतात की झाला लॉस तरी एवढं ना, त्यामुळे दुर्लक्ष करतात. तर माझ्या अनुभवाने लॉस वरती दुर्लक्ष करून चालणार नाही, उलट लॉस वरती लक्ष दिलं पाहिजे. प्रॉफिट कमी झाला तरी चालेल, ही म्हणजे माझी सायकोलॉजी असं म्हटलं तरी चालेल. तर आताच्या ट्रेडमध्ये कसं होतं, म्हणजे एक्सपायरी ट्रेड जे आपण करतोय त्याच्यामध्ये कसं होतं की आपण समजा असं दोन्हीच्या मध्यावर जर मार्केट राहिलं तर मला प्रॉफिट होईल आणि कुठल्या तरी एका बाजूला गेल्यावरती माझा लॉस होईल. पण असं करताना जेव्हा समजा हे मार्केट या बाजूला गेलं तर या बाजूला गेल्यावरती आपण हा लॉस कमी होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी इकडे आपण काय करतोय की हा जो जेव्हा प्रॉफिट होणार हा प्रॉफिट कमी होईल पण इथे होणारा लॉस असा कमी होईल, अशाकरिता आपण दोन लॉट हे करतो आणि असं काहीतरी परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात काय की आपण आता कुठे आहोत, म्हणजे करंट प्राइस कुठे आहे या प्रॉफिट अँड लॉसच्या या ग्राफवरती, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. तर हे सगळं थोडासा अभ्यास करून तुम्हाला प्रयत्न केला किंवा जे काही तुम्ही शिकताय, जे काही करताय त्याच्यामध्ये काय घडतंय ह्याचं पूर्ण नॉलेज आणि कोणावरही हे लक्षात ठेवा, माझ्यावरही अवलंबून न राहता तुम्हाला ट्रेड करणं जमलं पाहिजे, तरच तुम्ही याच्यात ट्रेड करू शकता. तर मला जे सांगायचं होतं हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे. याच्यातून तुम्हाला काय कळलं, काय नवीन माहिती मिळाली हे मला जरूर कळवा. धन्यवाद.